विषय खरं प्रेम आणि आकर्षण यात फरक काय? मानसशास्त्रीय दृष्टिकोन. अनेक वेळा लोक आकर्षणाला प्रेम समजतात. सुरुवातीला भावना तीव्र असतात, उत्सुकता असते, समोरची व्यक्ती सतत आठवते. पण मानसशास्त्र सांगतं की आकर्षण आणि खरं प्रेम यामध्ये मोठा फरक असतो. एक, आकर्षण वेगाने निर्माण होतं, प्रेम हळूहळू वाढतं. आकर्षण अनेकदा दिसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर किंवा एखाद्या गुणावरून पटकन निर्माण होतं. पण खरं प्रेम वेळ घेऊन तयार होतं. एकमेकांना समजून घेताना ते खोल होत जातं. दोन, आकर्षण बाहेरच्या गोष्टींवर असतं, प्रेम व्यक्तिमत्वावर असतं. आकर्षण बहुतेक वेळा रूप, आवाज, स्टाईल किंवा एखाद्या खास गुणामुळे निर्माण होतं. पण प्रेमात व्यक्तीचा स्वभाव, विचार, कमतरता आणि गुण सगळं स्वीकारलं जातं. तीन, आकर्षणात उत्साह जास्त असतो, प्रेमात स्थिरता असते. आकर्षणात सुरुवातीला खूप उत्साह आणि रोमांच असतो, पण तो कालांतराने कमी होऊ शकतो. प्रेमात मात्र शांत स्थिरता असते, ते सतत टिकून राहू शकतं. चार, आकर्षणात स्वतःची गरज जास्त असते, प्रेमात समोरच्याची काळजी असते. आकर्षणात आपण समोरच्या व्यक्तीकडून आनंद शोधत असतो, पण प्रेमात समोरच्या व्यक्तीचा आनंद आणि सुरक्षितता महत्त्वाची वाटते. पाच, आकर्षण लवकर तुटू शकतं, प्रेम टिकून राहू शकतं. लहान गोष्टींमुळे आकर्षण कमी होऊ शकतं, पण खरं प्रेम अडचणी, गैरसमज आणि कठीण काळातूनही टिकून राहू शकतं. निष्कर्ष, आकर्षण सुंदर असतं कारण ते नात्याची सुरुवात असू शकतं. पण खरं प्रेम म्हणजे समज, आदर, विश्वास आणि काळाच्या ओघात तयार झालेली खोल जोड. म्हणूनच आकर्षण डोळ्यांना दिसतं, पण प्रेम मनाला जाणवतं.